दोन्ही समुद्रातील कमीदाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे। आज 1 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज 1 नोव्हेंबर रोजी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मोन्था चक्रीवादळाचे अवशेष असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि परिसरावर सक्रिय आहे। ही प्रणाली बिहारकडे सरकताना विरून जाणार आहे। समुद्रातील तीव्र कमीदाब प्रणाली म्हणजेच डिप्रेशन ईशान्येकडे सरकत आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 31 ऑक्टोबर रोजी ही प्रणाली मुंबईपासून 460 किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या वेरावळपासून 300 किलोमीटर आणि दीवपासून 320 किलोमीटर नैऋत्येकडे होती। थायलंडच्या आखातामध्ये दक्षिण म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत असून या भागात उद्यापर्यंत कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत।